नमस्कार, सुप्रियाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक अगदी पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ जो आता विस्मरणात गेलेला आहे। त्याचं नाव आहे ऐरोळ्या। त्यासाठी इथे मी नारळाचं दूध घेतलेलं आहे। हे 1 कप नारळाचं दूध आहे, त्यामध्ये पाऊण कप गूळ घ्यायचा आहे। यात अगदी चिमूटभर मीठ घालायचंय। 1 चमचा तूप घालूया साजूक। आता हा गूळ यामध्ये सगळा विरघळवून घ्यायचा आपल्याला। अगदी घट्ट दूध घ्यायचे नारळाचं। आता गूळ वितळलेला आहे, यामध्ये आपण घालायचंय 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन आणि अर्धी वाटी रवा। हा रवा तुम्ही जाडा बारीक कुठलाही घालू शकता। त्यात घालूया वेलची पावडर, जायफळ पावडर सुद्धा घातली तरी चालेल। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आणि ह्याची कन्सिस्टन्सी अशी फ्री फ्लोईंग, जसं भजीचं पीठ आपण करतो भिजवतो तशाच प्रकारे असायला हवी। हे बघा, आता आपण हे भिजवून घेतलंय। हे 15 ते 20 मिनिटं सेट व्हायला ठेवायचे, कारण यात आपण जो रवा घातलाय तो भिजायला हवा। हे झाकून ठेवून देऊया 15 मिनिटं। आता हे बघा 20 मिनिटं झाली आहे। हे बघा जरा घट्ट झालंय, कारण हा रवा चांगला भिजलाय यामध्ये आणि हे परफेक्ट आहे। याच्यापेक्षा जास्त पातळ नाही करायचं। जर समजा पातळ झालं असेल तर त्यामध्ये थोडासा रवा घालायचा आणि जर घट्ट असेल तर थोडंसं दूध घालायचं। हे बघा हे परफेक्ट आहे। आता आपण ऐरोळ्या करायला घेऊया। इथे मी तेल तापत ठेवलंय, या तुम्ही तुपात सुद्धा करू शकता। आता हे बघा तेल तापलेलं आहे, पण थोडंसं मिश्रण हे घालून बघूया, म्हणजे कळेल आपल्याला हे झालंय, तेल व्यवस्थित तापलंय की नाही। हे जर लगेचच वर आलं तर तेल व्यवस्थित तापले असं समजायचं। वर आलेलं नाही अजून, थोडंसं तापू द्यायचं। गॅस मीडियमच करायचा आहे, अगदी कडकडीत तापवायचं नाही, कारण गूळ आपण घातलाय ते लगेचच लाल होणार आणि आतमध्ये कच्चेच राहतील। त्यामुळे तेल असं मीडियम तापवायचे। हे घालताना व्यवस्थित चांगलं ढवळूनच घ्यायचे। हे अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे। यामध्ये आपण 1 कप नारळाच्या घट्ट दुधामध्ये पाऊण कप गूळ, 1 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप बेसन आणि अर्धा कप रवा घातलेला आहे। आता तेल चांगलं तापलंय, यात आपण आता ऐरोळ्या करायच्यात। हे जरा व्यवस्थित परत ढवळून घ्यायचं। जास्त मोठ्या मोठ्या नाही घालायच्या, थोडं अंतर ठेवून घालायचे। गॅस मीडियम ठेवायचा आणि आता सावकाश अशा होऊ द्यायच्या आहेत। गोल्डन ब्राऊन कलर यायला पाहिजे दोन्ही साईडने व्यवस्थित। थोडंसं वरून तुम्ही तेल सोडू शकता। आता हे बघा एका बाजूने याला छान असा रंग आलेला आहे। आता पलटी करून घेऊया। वाव, मस्त। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असा रंग येऊ द्या। हे बघा आता दुसऱ्या बाजूने सुद्धा याला छान असा रंग आलेला आहे। हे आता काढून घेऊया। मस्त अगदी आपल्या लुसलुशीत ऐरोळ्या तयार आहेत। व्यवस्थित तेल काढून टाकायचे। यापूर्वी सणाला, कुठल्याही एका सणाला या केल्या जायच्या घरामध्ये आणि अतिशय म्हणजे
हेल्दी तर आहेच आणि टेस्टी आहे. तुम्ही नक्की करून बघा. अगदी सोप्या आहेत, करायलाही अतिशय सोप्या आहेत. आता पुन्हा बाकीच्या करून घेऊया. या बघा अगदी छान अशा मऊ लुसलुशीत आहेत. ह्या थोड्या गरम आहेत, मी तुम्हाला थंड झाल्यावर दाखवते. हे बघा आता ह्या दुसरा लॉट पण झालाय आपला. मस्त अगदी जाळीदार झालेले आहेत आपल्या ऐरोळ्या. या तुम्ही अशा सुद्धा नुसत्या खाऊ शकता, चहा बरोबर सुद्धा खाऊ शकता. अतिशय सुंदर, प्रवासात न्यायला सुद्धा खूप छान आहेत. जास्त गोडही नाही आहेत, अगदी बेताने गोड आहे. बाकीच्या घालून घेऊया. यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्स सुद्धा घालू शकता. मी घातलेले नाही आहेत, पण घातले तरी चालतील. काजू, बदाम, मनुका काही. या बघा आपल्या ऐरोळ्या तयार आहेत. अगदी पारंपरिक आजीच्या काळातली डिश आहे ही. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला एक फोडून दाखवते. हे बघा मस्त अशी ज्युसी झालेली आहे आतून. बघा तुम्ही बघू शकाल. आणि अशी मस्त अशी लुसलुशीत झाली आहे बघा. हे बघा छान अशी खरपूस आपण फ्राय करून घेतलेली आहे आणि ज्युसी झाली आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली आहे मला कळवा. थँक्यू.